अहो एक वाजायला आली अजून तो आला नाही घरी. अरे एक नाही 1:30 वाजला 1:30. झोपली ती बाई. तुम्ही तो अजून आला नाही तो. तुम्ही झोपा जरा, मी बसते वाट बघत त्याची. तुम्ही पडा. कशी झोपेन ग तू नाही आला तर? तुला तर झोप लागते का? तू जरा पड. नाही पण तुमची पण तब्येत बरी नाही म्हणलं, म्हणून म्हणलं पडा तुम्ही जरा, मी बसते. चालतंय. मी बघते वाट त्याची थोडा वेळ. नाही तू पण पड, मी थोडा वेळ पडतो. सत्यवती काय झोप लागली का?
नाही जागीच आहे मी. जागीचे ना जागीच. आलाय तो. हा आता पडतो. पडा पडा. पड हा? हे उशीर केला त्यांनी. नाना. जाऊ दे काय व्हायचं तेव्हा येतो. आसमा पिऊन आलात. हो आलो की. तुझ्या बापाची नाही पित हा? हा? तू मला डोकं अजून डोकं नको मला झोप आली. आणि काय हो तुमच्या गळ्यातली चेन कुठे गेले असं कुठं तर. पण तुम्हाला कळत आहे का पैशाचं वाटोळ होत शांत बस. उगा मला ते झोपू दे मला. मामाची चहा. हा चहा. वा 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 द्या द्या द्या. चहा घेणार का? घ्या घ्या. द्या. फक्कड आहे बरं का. सोनबाई तो जागेदार किती वाजता आला रात्री? रात्रीचे 1:30 वाजले होते मामाजी. 1:30 वाजले होते का? बरं बरं बरं. मी म्हणते तुम्ही त्याला समजून का सांगत नाही जरा? काय समजून सांगायचं मी त्याला? एवढा उशिरा येत जाऊ नको म्हणावं घरी. बरं 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 बरं. कमी चांगलं समजून नाही ते. हा चांगलं नाही आहे ते. चांगलं आहे. मी सांगितलं आहे त्याला का? पूर्ण वर्णवून सांगितलंय, आरडावून सांगितलंय, धडावून सांगितलंय, पण ऐकून जाऊ खरं ना. तो ऐकण्याच्या पलीकडे गेलाय तुमच्या लाडामुळं. आणि त्यांच्या गळ्यातली चेन पण कुठेतरी टाकून आले रात्री. ऐका काय सांगतेस काय? ऐकलं का? 5 तोळ्याची चेन केली परवा मी. टाकून आलाय कुठं तो? त्याला आले विचारा. हे आले बघा दिवटे. या जागीरदार या 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 या. वा वा वा. हो ती सुनबाई काय सांगते? काय हे माझ्याकडे बघून बोला. अरे ती चेन कुठे घातली तुझ्या? कोण टाकली? हो आबासाहेब हा? हे काय मला माहिती नाही. माहित नाही का? बरं बरं बरं. आहे साहेब येतो आम्ही. या 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 उपकार करा आमच्यावर. सांगण्याच्या पलीकडे गेलं त्याच्या आईला ते आईला ऐकणार आहे ते पोरग. तुमचा लाड येतो. सुनबाई तू काय घाबरू नकोस. आम्ही दोघं तुझ्या पाठीशी आहोत. अरे मरे पण तुला आम्ही साथ देऊ. ही आई म्हणून आणि मी बाबा म्हणून. हा जावा थोडं जेवणाचं बघा घ्या. त्याला परमेश्वरा बरं वाटू की नाही पोहा द्या. घे बा. असू दे मी आहे ना तुझ्या पाठीशी. सगळं बघू आपण. हा ते कालचे पैसे आपल्याकडे आले. काल आणि कोणाला पैसे तुझ्याकडे कोण मागायला आलो तर? होय त्या पुरी पण पैसे मागत होत्या. पुरी पैसे मागतात. पेटी मास्तरचे पैसे दिलेत. पेटी मास्तर तुम्हाला दिलेत काल पैसे ना? अहो कसलं 6 महिने झालं पैसे नाहीत माझ्याकडे. दाढी करायला पैसा नाही माझ्याकडे. मध्ये आता गावाकडे जायचंय. ते एक थोडं जरा 1-2 दिवस जाऊन दे. आपल्याकडे पैसे जरा तरतूद होऊन दे. बघताय आपण धंद्याची कशी अवस्था आहे काय आहे ते. ठीक आहे देतो. रमेश तुझं
अहो माझ्याकडे कशाचं काय अहो, वर्ष झालं मला पैसे नाही अरे तू घरचा आहे अहो आपला मला माणूस. गावाला जायचंय मला पैसे नको का खर्चायला हो की, अरे तू घरचा आहे तो देतो पैसे. जरा पैसे तरतूद झाले की नक्की तुला देतो. हा पण मग थोडं जरा लवकर करा म्हणजे कसं आहे माझी बाग होईल ना बरोबर देतो देतो देतो. मध्ये आधी काय दिले? मास्तर, किरकोळ उत्सव झाले की तुमच्या अंगावर? अहो किरकोळ उचल आता ती कशाला पुरायची ताई हो बर हाय तुला काय देतो. लागणार आहेत का? लागणार आहेत आपलं- पैसे म्हणतोय तो. मध्ये बी तो 2 कलाकाराजवळ सांगत होता पैसे पाहिजेत पण नक्की तुला देऊ. जरा थांब आपल्याकडे धंद्या अजून 1-2 पार्ट्या येणार आहेत. जर थिएटरची आपली अवस्था जरा चांगली झाली की नक्की तुला देतो. काही काळजी करू नकोस. अहो मग आपलं पैसे द्या मी माझ्या आपल्या गावाकडे जाऊन येतो. नाही बाबा नको गावाकडे जाऊ. गावाकडे नको, कलाकार कुणी नाहीत. पार्टी आल्यावर मग सुट्टी देतो तुम्हाला. हा मग चालेल 4 दिवस जाऊन दे 4 दिवस गेला तर पैसे आपण देऊ. आपल्याकडे पैसे तरतूद नाही अजून. जरा कुठेतरी जरा पैसे आपण काढू ना त्या बँक प्रकरण करू आणि त्या लोकांना आपण देऊ. का तर आपण देणं गरजेचं आहे. आपल्याकडे ते लोक आहेत त्यांचंही कुटुंब चाललंय आपल्याला कलाकार पाहिजेत म्हणजे पाहिजे. ठीक आहे बरोबर. आबा का रे काय झालं ओरडायला? मला काय सापडलंय बघू बरं. हे घ्या अरे ही तर सोन्याची चेन आहे. कुणाची आहे? मला सापडली कुठं? इथं कुणाची आहे बघी? त्याच्यावर लिहिलंय की आरके हरकीची आहे. ठीक आहे जा. हे बघितलेस का? त्या किती मोठी चेन आहे. आरकेची चेन आहे. हे बघ ही काय करतो मी ही आरकेच्या घरी जाऊन देशमुख सरकारला जाऊन मी चेन देतो. का तर देशमुख सरकारचे आपल्यावर उपकार आहेत. आपल्या कला केंद्राला ज्यावेळेला अडचण होती त्यावेळी त्या देशमुख सरकार आपल्या कला केंद्राला उभा राहिलेत आणि त्या माणसाचं आपण त्यांना घरी जाऊन मी देऊन येतो. होय. जाऊ. नमस्कार देशमुख सरकार. नमस्कार. येऊ. अरे आबासाहेब या 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 हाय या बसतो. अहो तिथं खाली कुठे बसताय? गरीब कलावंत सरकार सरकार लोक. अहो ते पेटलं तरी पलावंत काय सरकार काय इथं बसा. आबासाहेब अहो तुमच्या पायाची धूळ लागली हे आमचं नशीब मानायचं. जरा छापाण्याचं बघा. हो काय म्हणते तब्येत वगैरे? तब्येत बरी आहे तब्येत बरी आहे. तुमची कशी हाय बरं. ठीक आहे. बरं झालंय ना? हाय बरं. काय काम काय काय नाही तुम्हाला जरा बोलायचं होतं एकांतात. मग बोला की काय ते तेव्हा बोला. धाकटे सरकार डॉक्टर सरकार सकाळीच गेलं बाहेर आता मोठी माणसं ती. तुम्ही बोला. ते काल आमच्या थिएटरवर आले होते. डॉक्टर सरकार थिएटर बर बर बर. चेन जरा पडली त्यांची जी चेन घेऊन आलोय ते आम्हाला पडली? सापडली म्हणतात ते तुम्हाला घेऊन आलोय अरे आबासाहेब. बापरे 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 बापरे. आबासाहेब अहो तुम्ही तमाशा कलावंत पण किती इमानदारी. किती मोठं काळीच तुमचा 5 लाख परवाच केला मी 5 लाखाचा ऐवज केला होता तुम्ही आणून दिला. खरं उपकार झाला तुमचा. बरं नाही उपकार कशा सरकार कष्टानं मिळवल तेच राहतं सरकार. आम्ही गरीब माणसं कशाला कोणाचं काय 2 रुपये राहिलं पडले तरी आम्ही पोच करतो. नाही 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 फार उपकार झाले. बरं आबासाहेब ह्या बजेट मी तुम्हाला काय बक्षीस देऊ? काही बक्षीस नाही काही नको. बक्षीस नको. तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीस ठेवा. सरकार कधी आला तर आमच्यावर लक्ष ठेवा. अहो हा तुमचा मोठेपणा मनाचा राहावा पण असं जर का 5-5 तोळ्याची चैनी जर का तुम्ही लोकांना आणून दिल्या किती मोठेपणा म्हणावं लागेल तुम्हाला. बरं वाटलं बरं का? काहीच नको माझं बक्षीस तुम्हाला. काही नको. तुमचा फक्त आशीर्वाद आमच्या पाठीशी ठेवा. नक्की नक्की. चहा पाणी ते घ्या. नको चहा आता घेतलाय घेऊन आलोय चहा. जातो आता मी तुम्हाला ते हे देण्यासाठी आलोय आबासाहेब. ठीक आहे. आणि आमचं ना त्यांना सांगा नाहीतर उगाच नाही 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 काहीतरी गैरसमज. मी बोलतो. ठीक. अहो तुमचं लई मोठं उपकार झालो. 5 तोळे चेन कोण आणून देईन का? पण मला माहिती आबासाहेब तुम्ही खरंच मोठ्या मनाची माणसं आहे. ठीक आहे. ठीक चल. या. हे विश्वविधात्या हे देवा काय माणसं जन्माला घातलीच राव तू. हे तमाशा कलावंत पण 5 लाखाचा ऐवज आणून दिला. वा वा रे तुझी किमया. वा रे तमाशा कलावंता तुला मानाचा मुजरा.
कधीतरी वाटलं मिठीत घेईल, लाडानं मला हा फिरवायला नेईल. तवा सोपान माझं खरंच होईल, काय सांगू बाई किती मजा येईल. कवी रामदास म्हणे प्रेमाचे गाणे नको म्हणू माझ्या प्रीतीला. बाई माझा राघू ग, राघू कुठं कुठं गेला, अन बाई माझा राघू ग, राघू कुठं कुठं गेला. अग बाई माझा राघू ग, राघू कुठं कुठं गेला. हा बाई माझा राघू ग, राघू कुठं कुठं गेला. राम राम अण्णा. राम राम. कस काय अण्णा, बरं आहे का? अहो कायचा राम राम घालताय? आता काय झालं अण्णा? अहो तुमच्या मुलांनी आपल्या गावात आलेल्या त्या कला केंद्रावर त्या मुलींची छेड काढली. होय का? बघा, त्यांनाही आई बहिणी आहेत, आपल्याला आई बहिणी आहेत. ते आपल्या गावात पोट भरण्यासाठी आले म्हणून आपण काही करायचं का नाही त्याच्यावर? नाही 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 अण्णा, ही गोष्ट माझ्या कानावर आलेली आहे बरं का. पण माफ करा त्याबद्दल बरं का. आता मला माहित नव्हतं काय, मी आलं तर त्याच्याशी बोलतो बरं का. पण तुम्ही करा राम राम. राम राम. राम राम. आम्ही सगळे गावकरी तुमच्यावर रागवले. काय काय झाले काय पण रागवायला? हो, काल तुमच्या मुलाने कला केंद्रावर काय गोंधळ घातला तुम्हाला माहित नाही? नाही आता ते कानावर आलंय माझ्या, पण काय करावं मला सांगा. तशी आपल्याला इज्जत आहे, तशी कलाकाराला इज्जत नाही का? आहे ना, आम्ही कुठं नाही म्हणतोय. अण्णांना आम्ही सगळे तुमच्याकडे गावकरी तेवढ्यासाठी तक्रार द्यायला मान्य मला. मुलाला तुम्ही समजून सांगा. नक्कीच 100%. आता अण्णा तुम्ही आला म्हणलं मी सांगणार सर 100%. काल पकडून जायचं त्याला. हा, माफ करा बरं का. चुकलं असेल त्याच्याकडनं मी माफी मागतो. अहो ते कलाकार आहे, त्यांना पण इज्जत आहे ना. सरकार पटलं तर सांगा आपल्या होय होय, नक्की 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 सांगा. ते गरीब कलाकार आहे, आपण त्यांना इज्जत दिली तर ते पण आपल्याला इज्जत देतील. नाही नाही, हे 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 मला पटलं बरं का. आता माफ करा माझ्याकडनं अण्णा. अहो सरकार, तुमच्या पोरानं त्या गणप्या शिपाईच्या पोराला बी दारू पाजली, त्याला बी घेऊन गेलं होतं. गेला, माफ करा माफ करा. मी लक्ष ठेवतो, लक्ष ठेवतो. मग तेवढ्यासाठीच गाववाले सगळे आले तुमच्याकडे. नाही, लक्ष ठेवतो मी. देशमुख सरकार, अण्णा जे म्हणतात ना ते सगळं खरं आहे बघा. नाही बरोबर. ते ज्येष्ठ आहेत आमचे सगळे, ते म्हणतील त्याप्रमाणे तुम्ही वागलं पाहिजे. नक्की. एवढंच आम्हाला सांगायचं बस. नक्की. नाही, चांगलं. योग्य नाही अशा गोष्टी. अण्णा अगदी तुमचं शब्द अजिबात पण मी पाडणार नाही. आपली गावात इज्जत आहे, 4 लोक आपल्याला मानतात. आपण जर अशा पद्धतीने वागायला गेलो तर ते शोभते का आपल्याला? नाही, चुकलं असेल. बरोबर आहे की नाही? अगदी बरोबर आहे. सरकार तुमचं घरानं कलावंतांना आश्रय देणार आणि तुमचंच पोरग जर असं वागायला लागलं तर ते तुमच्या घराण्याला आणि गावाला पण शोभत नाही. त्यामुळे पोराला पक्की ताकीद करा, नाहीतर आता सहजपणाला आलेलं शिष्टमंडळ आहे की नाही ते आपल्याला भविष्यात मागात पडेल. मी सांगतो, मी त्याचं कान उघडणी करतो बरं का. कोणाकडे नाही मागायचं. खरंय खरंय खरंय. नाही नाही, आहे आपल्या बी आया बहिणी आहेत, त्यांना पण आया बहिणी आहेत. हा नाही, अगदी बरोबर आहे. असं एकमेकांची आपण अपमान नाही केला पाहिजे. अण्णा तुमचे शब्द मी त्याच्या कानावर टाकणार आणि मी त्याला रागावून त्याला दरडावून विचारणार. मला एक सांगा, ते गरीब कलावंत आहे, ते पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांचं काम करतात. त्यांना आपल्याला आय बहिणी आहे, त्यांना आय बहिणी आहे, पण आपल्या गावात आले म्हणून आपण त्यांच्या सगळं असं वागायचं का? नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. तेवढं त्यांच्या कानावर घाला, मुलाला जरा आवर घाला. नक्की नक्की नक्की, मी 100% सांगेन. बरं अण्णा बाकीचा राग नुसता सोडा, थोडा चहा घ्या. अहो कसला चहा घेताय तुम्ही? फक्त तुमच्या मुलाला समजून सांगा. मी सांगतो आमच्या उपकार होते. बरं बरोबर. नाही ना, मी 100% सांगायचा प्रयत्न करतो. तुम्ही गावाची प्रमुख माणसं आहे, तुमची गावात इज्जत आहे काय, त्यामुळे मी त्यांना आपल्या गावकऱ्यांना काय म्हटलं का चला आपण पहिलं सरकारांच्या कानावर हे घाला. त्याप्रमाणे आम्ही तुमच्या कानावर घातले. आता तुम्ही मुलाला काय समज द्यायची की तुमच्या पद्धतीने तुम्ही त्याला समज. नक्की आणणार, नक्की शब्द. अहो तुमच्या पुढे जाणार आहे अण्णा. हा चालेल, चला येऊ. या या. राम 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 राम. चला. आई बाबा, तुम्हाला चहा घ्यायचा का? हो आण बाळा, ये घेऊन. काय रे राख्या? कुठं झालं? काय झालं तुझं? हो आबा, काय सकाळ सकाळी किरकिर लावली हो? मी करतोय का? हा? अहो तुम्ही काय सांगताय ते मला कळत नाही, मी काय करतोय मला कळत नाही. कसं कळेल तुला? तुझ्या डोळ्यावर धुंदी आहे ना. हो आई साहेब, तुम्ही तर काय बोलूच नका. तुम्ही काय बोलता मला
कायच कळ हे बाबाटा याच्या आईला सगळं पैशाचे उधळण करतो त्या कला केंद्रावर जाऊन तमाशाच्या बाहेर जाऊन त्याच्या आईला सगळं घालतो वाटोळा करून चाललोय तू हा आणि मला म्हणतो काय चाललंय कळत नाही हा दारू पिऊन रात्री जायचो त्या बाईला मारहाण करतोस हा आणि तिच्याकडे लक्ष दे प्रपंचाकडे लक्ष दे ना बाबा हा अहो त्यांच्याकडे वेळच कुठे आहे माझ्याकडे लक्ष द्यायला. अरे तू का जात मध्ये मी आहे ना बोलवलंय ना. काय बोलतो काय कळतंय का अरे रात्री उतरले नाही तुझ्या अजून शब्द तुझे कधी कळत नाही मी ना बोलतो ना काय चुकीचं बोलते ती काय चुकीचं बोलती तुझ्या हिताचं बोलते ती आणि एक लक्षात ठेव अरे अशी पतिव्रता अशी सुज्ञ पत्नी मिळणार नाही तुला तिच्या आईला एखादी पोहोचत दिसत ना तेव्हा तुला कळणार आहे ना. हो समजलं मला सगळं समजतं मला. आई साहेब येतो मी. लई शाणा झालाय तू बावळट मूर्ख ये मला बस इथं ये रडू नको बस इथं नको दुःख करू आम्ही आहोत ना हा अगं तो एक नालायक झाला ते सोडून मरू दे नको काळजी करू नको आहे तुझ्या पाठीशी आम्ही आहे तुझ्या पाठीशी नालायक झाला आम्ही आहे ना तिला अरे आम्ही आहोत ना आम्ही दोघे आहोत तिला पहिल्यापासून आम्ही तुला सकाळी बाबा नको आई पण हे किती दिवस मी सहन करायचं. त्याला काही इलाज नाही आता जे तुम्ही खेळ मांडलाय तो भोगलाच पाहिजे आपल्याला शांत कर तिला सत्यवती शांत कर ए सारिका अगं चल उशीर होतोय. वय वय आलेच बघा. बस युवराज मला पण न्यावं तुमच्या गाडीवर फिरायला. अरे बाबा तू कुठे आहे तुमच्या दोघात तिसरं तुला नेल कधीतरी. अरे मोहन तू हिथच थांब माझी कापड वाळत घातली त्याच्यावर लक्ष ठेव जरा. काय गाके मला कधीतरी फिरायला घेऊन जावं की. तुला एकदम स्पेशल फिरायला नेल बघ मी पण आता नको येऊ फक्त. वय 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 चल मग बाय बसले का ग. बाय बाय. हा ना त्याला कशाला उगाच तिसरं आणायचं हा, ते तर आहेच आहे. ते आबा पण आपली वाट बघायचं ना घरी जावं लागला. हो ना घरी जाऊन बाकीची कामं पण करायची राहिली काय ना. ए हात सोड माझा आधी तुम्ही जशी समजता ना तशी मी नाही. नाही सोडत. हो राकेश हात दादा सोड. कशाला हात पकडताय? तू कोण सांगणार मला. हो ती माझ्यासोबत काम करते मग असं हातबीत कशाला पकडलं. हात सोडा तिचा. नाही सोडणार राकेश दादा तुम्हाला प्रेमाने सांगतो मी हात सोडा तिचा. हात सोडा तिचा. नाही सोड ती माझी आहे. शांततेत बोलायला लागलं काय लागला का तुला. मला ओळखत नाही तू. असेल तू कोणी पण बायको आहे माझी होणार ती. असाल तुझी बायको ते माझी आहे. युवराज चला बघून घेईन तुला. अरे जा. युवराज चला तुम्ही उठून आधी चला चला. अहो किती वेळ झाला मी इथं बसले कशाला बोलवलंय मला काय काम होतं. अगं हो मी विसरलोच कामाच्या नादात. तुला एक महत्वाचं काम विचारायचं होतं. युवराज आपण लहानाचा मोठा आपल्याजवळ झालाय. त्याची आई बाप आपणच आहे. त्याची आई मरताना मला सांगून गेली की त्याला मोठा करा त्याला शिकवा आणि आपण ह्या कामाच्या नादात आपला तो विषय आपला घरगुती विषयच आपण घेतला नाही. खरंय मग माझं मत असं आहे की युवराजचं आपल्या सारिकाचं लग्न लावून टाकावं. अगदी माझ्या मनातलं बोलला बघा. जोडा कसा छान शोभल. मग ठीक आहे सीझन संपला का नाही की ते लग्नाचा बार ओढवून देऊ आपण. लागा बरं कामाला. ऐकलं सारिका आबा काय म्हणले ते. किती काळजी घेतात ना ते आपली. हो ना ग आपल्या दोघांचं लग्न लावून देणार आहे. खरंच किती काळजी घेतात ना ते आपली. हो ना अगं आपल्या दोघांशिवाय त्यांना आहे तरी कोण. बरोबर आहे खरं आहे तुमचं. हो ना बिना आई बाबाचं लेकरू मी. किती जीव लावलाय त्यांनी मला किती सांभाळ केला लहानपणापासून. तुला सांगू काय त्यांना मी आयुष्यात कधी विसरू शकणार नाही. युवराज मी पण तुम्हाला आयुष्यभर कधीच विसरू शकणार नाही. असं का खरंच.
खरंच ना? मला चोरून चोरून भेटण्याला काही अर्थ नाही, आता तर डायरेक्ट परमिशन भेटली. लय खट्याळ लय नठाळ मिश्किल हायसा म्हणून वाटतो तुमचा हेवा. खेळ इश्काचा 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 खेळ खेळूया नवा. खेळ इश्काचा 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 खेळ खेळूया नवा. खेळ इश्काचा 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 खेळ खेळूया नवा. आज सांच्याला घरीला याव म्हणलं नात प्रीतीचं जुनच हाय आपलं. खरं सांगते मनापासून ते जपलं जराशी विसरून जावं घरचं खटलं. आज सांच्याला घरीला याव म्हणलं नात प्रीतीचं जुनच हाय आपलं. खरं सांगते मनापासून ते जपलं जराशी विसरून जावं घरचं खटलं. असलं रुसना फुगन सोडा लग बघीन घरला यावा. खेळ इश्काचा 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 खेळ खेळूया नवा. खेळ इश्काचा 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 खेळ खेळूया नवा. खेळ इश्काचा 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 खेळ खेळूया नवा. माझा संशय तुम्हाला आहे का काही. खरं सांगते बाई मी त्यातली नाही. याव लवकर गडी होती जीवाची लाही. 16 शिनगार करून वाट तुमची पाही. माझा संशय तुम्हाला आहे का काही. खरं सांगते बाई मी त्यातली नाही. याव लवकर गडी होती जीवाची लाही. 16 शिनगार करून वाट तुमची पाही. लाडाने येऊ ना मिठीत घेऊ ना एका तरी प्रेम खरं रुजवा. खेळ इश्काचा 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 खेळ खेळूया नवा. खेळ इश्काचा 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 खेळ खेळूया नवा. खेळ इश्काचा 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 खेळ खेळूया नवा. किती दिस झालं वाट मी पाहते तुमची. अन सजना बर का आहे माझ्या गळ्याची. नाही मागणार माळ गळा पुतळ्याची. साथ देईल मी तुम्हाला जन्माची. किती दिस झालं वाट मी पाहते तुमची. अन सजना बर का आहे माझ्या गळ्याची. नाही मागणार माळ गळा पुतळ्याची. साथ देईल तुम्हाला जन्माची. कवी रामदास म्हणे एकदाच येणे जाणे पुन्हा नाही जन्म कवा. खेळ इश्काचा 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 खेळ खेळूया नवा. खेळ इश्काचा 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 खेळ खेळूया नवा. खेळ इश्काचा 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 खेळ खेळूया नवा.
आई अजून पार झालेला नाही नाच 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 बस मी आहे ना तुमच्यासाठी. चला तुम्हाला घेऊन जाते चंद्राकडे. या माझ्या माग. थांबा, गडबड करू नका. चंद्रा, ए सारिका, अगं बाहेर ये. कोण आहे का? बघितलंस का? आरके सरकार आलेत. या बया, तुम्ही आहेत बाय. अगं तू इथं नाहीस व्हय? ह्या हेंद्राला कशाला पाठवलंयस? बर मग आता हे आम्हाला लावणी करून बघायचे. चल चला या माझ्या माग. राम 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 मग आबा काय चाललंय सध्या? काय नाही, चाललंय की आपलं धंद्याचं पाण्याचं काहीतरी. बर बर बर. अण्णा आले नाहीत आज. नाही अन्नाचं काय झालं, तालुक्याला जरा मीटिंग होती. मला म्हणले तू जाऊन ये, पण लईच अर्जंट बोलावलं. काय असं काम होतं? काम होतं एक तुमच्या कानावर घालायचं होतं. बर. काल एक प्रकार झालाय रात्री. आरकेने येऊन दंगा केलाय काहीतरी. काय झालं काय तो प्रकार? घडलं काय? नमस्ते आबा. नमस्ते. अहो रात्री आमचा कार्यक्रम चालू होता स्टेजला बर. आणि आरके साहेब आले आणि डायरेक्ट शिवीगाळ करून पुरीचा हात धरून ओढायला लागले. अरे तिच्या बरं नाही नाही चुकीच आहे. दमदाटी करायला लागले. आम्ही कसं जगायचं सांगा. दमदाटी केली, पेटीवाल्याच्या अंगावर गेले, ते वाजवणाऱ्या ढोलकीवाल्याच्या अंगावर गेले. आज ह्या प्रकारामुळं सगळे कलावंत रात्रीपासून जेवलेले नाहीत. अस्वस्थ आहे, ती सुद्धा जेवलेली नाही रात्रीपासून. बरं, हा एक कलावंताच्या मागं 20-25 लोक असतात कुटुंब. आज ते बाहेर गावून आलेले आहेत. त्यांनी खायच काय? हे थांबलं तर सगळं थांबलं. आणि जर आज आरकेने केला हा प्रकार, उद्या कोणी करल बापू? तर आम्ही त्यातनं आम्हाला जगण्यासाठी काही यातनं पर्याय काढा आणि याचा बंदोबस्त करा. हे तुमच्याजवळ तुम्ही अजिबात चिंता करू नका. अण्णा तालुक्याहून आलं की पहिला हा विषय त्यांच्या कानावर घालतो आणि तिथून तो फकरराव देशमुख पर्यंत पोचल याची जबाबदारी आम्ही घेतो. त्याचा पक्का बंदोबस्त होईल. काय मंडळी? तमाशा कलावंतांना त्रास देणं हे खरंच चुकीचंच आहे. हे आमच्याही बुद्धीला पटत नाही. आम्ही गावकरी या नात्याने आम्ही आरकेचा 100% बंदोबस्त करू. तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही याची जबाबदारी आम्ही घेऊ. बापू, त्याचा बंदोबस्त झालाच पाहिजे. झाला. अहो, हे गरीब आपली कला सादर करता उदरनिर्वाहासाठी येतात आपल्या गावात आणि आपल्या गावात त्यांना त्रास होणं हे बरं नाही बापू. आणि गावच्या दृष्टीने ती गावची सुद्धा नाव जात हो त्याच्यात. आणि ते गरीब लोक कला सादर करतात चांगली. तमाशा कलावंतावर अन्याय अत्याचार करणारे जे कर्दनकाळ किती जरी मोठे असले तरी ते कायद्यापुढे काय खूप मोठे नसतात. कायद्यानुसार त्यांना शिक्षा मिळेल. कायदा संपूर्ण जनतेच्या नागरिकाच्या पाठीमागे आहे. कुणी तसं काळजी करायचं कारण नाही. फक्त प्रश्न उरतो कसा की गावात तुम्हाला राहावं लागतं आणि असे जे मातेपुरू कर्दनकाळ आहेत ते तुम्हाला त्रास देतात. तुमच्याबरोबर लेडीज असतात, त्या सर्वांना त्रास होतो. आणि जर कार्यक्रमाचा गोंधळ झाला तर कार्यक्रमचं लक्ष विचलित होतं आणि रसिक त्या कार्यक्रमाकडे बघले जातं. म्हणजे इकडे कार्यक्रम चालला आणि इकडे ती गोंधळ घालणाऱ्या माणसाकडे लोक बघतात. त्याच्यामुळं कार्यक्रमामध्ये स्थिरता लाभत नाही, शांतता लाभत नाही आणि त्याच्यामुळं कलावंताला कार्यक्रम होत नाही. तरी किती जरी हे असे आरकेसारखे कर्दन काळ जरी असले तर त्याला कायद्यापुढे त्यांना आपण शून्य करू. त्याची तुम्ही काळजी करू नका. तुम्ही धीर घ्या, धीर धरा. आणि बापूसाहेब तुम्हालाही सांगणं आहे की अण्णासाहेब आल्यानंतर त्यांना सर्व हा वृत्तांत व्यवस्थित समजून सांगा आणि कायमस्वरूपी तोडगा निघून हे कलावंत मंडळी निर्भयपणे जीवन जगतील, त्यांची कला निर्भयपणे सादर करू शकतील आणि त्या आनंदाने सुखाचा घास खातील कष्टाने मिळवलेला. तेवढी तुम्ही फक्त अण्णासाहेबाच्या याला कानावर गोष्ट घाला. अजिबात चिंताच करायची नाही. हे जरा चहा जरा कर. नाही नाही आता चहा नको. चहा घेऊनच आम्ही निघालो. तुम्ही अजिबात चिंता करू नका. ठीक आहे, ठीक आहे, ठीक. बर, काय अडचण लागली तर तसं आम्हाला सांगा. येऊ आम्ही. नमस्कार बापू. बाबासाहेब, बरं आहे ना सगळं? काय बरं आहे, बरं आहे. बरं कसं आहे ना केलं? काय सारिकाला जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याचं कळलं
म्हणलं चला आबासाहेबांची इथं जाऊन तोंड गोड करूया. गोड बातमीच्या वेळेला आपण गेलं पाहिजे. बरोबर. चंद्रबाई कशी काय तयारी चालली आहे सारिकाची? अहो तिला समजल्यापासून तिनं पायाला भिंगरी बांधूनच तयारी करते बघा. वा 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 तुम्ही काही काळजी करू नका, कार्यक्रम कसा झक्कास होऊन जातोय बघा. वा वा छानच. चंद्रा जरा अंदाज साखर जरा तोंडांचं गोड. हा चला आता साखर राहू द्या, तोंड गोड आपण पुरस्काराच्या वेळेलाच करूया. ठीक कसा? ठीक ठीक. चला येऊ मग. ठीक आहे, या 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 या.
चंद्रा. चंद्र नाही हो, मी सारिका आहे. अरे चंद्रा असू दे नाहीतर सारिका. कार्यक्रम झाला, आता जा तुम्ही. कुठं झाला? पाया धुवायची आणि तू नाच अजून मला बघायचं आहे. अहो जाओ तुम्ही, संपला, आता जा तुम्ही. नाही मला हे काय, हात लावायचं नाही आम्हाला. जा तुम्ही म्हणता ना. निघा निघा इथून, जा तुम्ही. आई आई गेली. युवराज अरे ते बी काय कधीच गेलं. तुम्ही जा. आबा आबा येत नाही. काय करताय सरकार? अहो ती मुलगी आहे माझी सरकार. मग पैसे मोजले. पैसे मोजले म्हणून काय झालं? हा, मुलगी आहे माझी. बघा तुम्ही असं काय केलं त्याचे परिणाम वाईट होतील. वाईट होतील. हो वाईट होतील. माझे मी थोरल्या सरकारांना सांगेन, तुमच्या बाबांना. थोरल्या सरकारांना सांगेन. ठीक आहे, बघून घे. चल आपण त्याच्यावर मार्ग काढू. काय आबासाहेब, परत फोन करून का बोलावलं? बोलवण्याचं कारण असं बापू, तुम्हाला एक वेळ सांगितलं मी आरकेंच्या जो मागे जो प्रकार घडलेला, तुम्ही त्यांच्या वडिलांच्या कानावर घातले का सरकारांच्या नाही कोणाच ठाऊक. रात्री आणि तो प्रकार घडलाय. रात्री काय घडलं? काय घडलं चंद्र? काय घडलं रात्री सांग बरं. काय सांगायचं तुम्हाला? आता मागं की तुम्हाला सांगितलं आम्हाला काय आता तुम्हाला सांगायचं नाही. तुम्ही अन्नदाता म्हणून तुमच्यावर सोपवतोय, पण तुम्ही पण काय काळजी घेत नाही आमची. रात्री त्याने असा प्रकार केला की ती माणसं आमच्या स्टेजला काम करायलाही नाही झाली. ह्या मुलीने बघा रात्रीपासून जेवलेली नाही, त्यांची बघा ती अवस्था काय आहे ती. हा, कोण स्टेजला येणं झालंय. ह्या यांच्या दहशतीमुळं आम्ही राहायचं का जायचं बापू सांगा. आम्ही इथून आता आम्ही निर्णय घ्यायला लागलो. मी आता ऐकणार नाही. मी तुमचं आता आजवर ऐकलं. मी आता सरळ पोरींना घेऊन पोलीस कंप्लेंट करणार. नाही 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 नाही. अहो असं कसं? आम्ही सगळे मिळून त्या दिवशी अण्णाच्या कानावर घातलं. अण्णाला घेऊन फक्कडराव गेलो. फक्कडरावनी त्याचं चांगलं कान आमच्या समोर उपटलं आणि ते परत काढता असं करताय म्हणजे मग हे जरा गलतच आहे. फक्कडरावाच्या परत कानावर घालतो आणि तालुक्याला जाऊन पीआयच्या कानावर घालून याचा पक्का बंदोबस्त करतो. पण तुम्ही ते पोलीस केस तेवढी करू नका. ठीक आहे. फक्कडराव आमच्या गावची शान. फक्कडराव चांगला माणूस आहे. आमच्या गावच्या दृष्टीने आमच्या गावची ते शान आहे. एवढ्या वेळेस आमचं हे झालं की तुमचं ऐकतो तुमचं, परंतु आजचे आमच्याकडे कलाकार राहणार झालेत. पण तुम्ही जे दिला असेल शब्द सरकारांना सांगा. सरकारला सांगून त्या आरकेंचा बंदोबस्त करा बापू. तुमच्या आणि त्या देशमुख सरकारचे काही उपकार आहेत आमच्यावर, यांच्यासाठी आम्ही थांबतो. पण त्याचा बंदोबस्त एवढा करा. तुम्ही अजिबात चिंता करू नका. हे पीआयला मध्ये घालूनच प्रकरण तसाच लावू. अजिबात टेन्शन घेऊ. ठीक घेऊ आम्ही. या थोडी गायला होती तू. अहो राहू द्या, पाणी लागत आहे त्याच्यात. आईला कची हाणायची. नाही कच्ची नका हो. कच्ची नका. कची आणि तुम्ही बरं तुम्ही हाना, मला नका कच्ची.
तशी तगमग होई जीवाची वाट पाहून लाई लाई व्हायची आज घाई करून नाही मी द्यायची किती झालं काय झालं तरी खोट खोट नाही निवायचं पाहुण असा भरल्या रातीला घरी नाही जायचं पाहुण असा भरल्या रातीला घरी नाही जायचं पाहुण असा भरल्या रातीला घरी नाही आज प्रेमात होऊया दंग उडू प्रीतीचा मिळून रंग मणी बांधून प्रीतीचा चंग घेऊन मिठीत दोघेही गुंग कवी रामदास म्हणी आज लाडी गोडीने खेळायचं पाहुण असं भरलं रातीला घरी नाही जायचं पाहुण असं भरलं रातीला घरी नाही जायचं पाहुण असं भरलं रातीला घरी नाही जायचं भिकाऱ्या इथं काय करतोय तू कशा किरकिर करतोय जाय तू निघून किरकिर करतो म्हणजे तुझी चमक चलो कुठे तिला घ्यायला आलो मी जरा नीट बोला भिकारे तू नशेत आता निघून जायत ना तू तुम्हाला कशाला पाहिजे एवढं चिकण्या पोरे किती पाहिजे बोल आणि तिला माझ्या सोबत पाठवून पैशाचा मास कोणाला दाखवतो तू पैशासाठी नाही तर मग कशासाठी करता रे एवढं सगळं अरे कलाकार का पैशावर विकत भेटतात का अरे भिकारे अरे कला सादर करतो आम्ही तुझ्यासारखे माज नाही करत पैशाचा कुणाला माझा दाखवतो रे पैशाचा तुला बरा बोलायला सांगतो निघून जातो जास्त मस्ती आली का तुला मस्ती आली का जास्त तुला नीट सांगतोय मी नीट सांगतो निघून जायत ना तो तुझ्या हवालदार पंचनामा करून घ्या येस सर सरकार सर हवालदार येस सर पंचनामा करून घ्या तो मोबाईल घ्या पोलीस आले थोडं होऊ दे बर हा साहेब घेऊन घ्या देशमुख साहेब तुम्हाला कोणाचा संशय वगैरे नाही साहेब कोणावर संशय करायचा साहेब कोणावर संशय धरायचा साहेब रात्री तो कलाकेंद्रावर गेला होता एवढं नक्की बरं का कलाकेंद्रावर गेला होता आणि आता तिथं त्याला शेवटचं पाहिलं होतं त्याला याचं ते रोजचं जाणं रात्री पाहिलं दिसला रात्री पाहिलं हा पूर्ण डिटेल्स घ्या पॉकेट मध्ये काही सापडलंय का हा ते पण घ्या देशमुख साहेब जरा इकडे या. जाऊ इकडून जाऊ साहेबांना काय असेल ते सांगा व्यवस्थित बाईचा नाद असल्यामुळे झालं ते करावे तसं देशमुख साहेब तुम्ही काळजी करू नका तुम्हाला तर कोणाचा संशय असेल ना तर आम्हाला कळवा
तिची काळजी करू नका तू. शांत व्हा, शांत व्हा. अण्णा ते बेवडं पोर दारू पिऊन पडलं असं काय घेता त्याच आणि काय रोज काला केंद्रावर काय झालं असं बरं? त्यांना काना शिकायचं सारखं तसं काही नाही, ती पोरग होतच बी एवढं. आपण सांगून पाहिलं ना. मग काय बरोबर कला केंद्राचा नाद होता. म्हणतात ना, जशी करणी तशी भरणी. आणि आम्ही रोज पाहतो ते रोज पडले कला केंद्र काय पण ते म्हणतात ना जसं करावं तसं बरावं अशी बरोबर. त्यामुळे ते का आणि हे घरात नाही तुम्हाला माहित नाही कसं पीएमच्या रिपोर्ट मध्ये कळेल सर्व आपल्याला काही, तुम्ही काळजी करू नका. काय उपयोग होणार? काय पोटचा गोळा गेला हो साहेब, पोटचा गोळा गेला. मला तुम्हाला जमल तसं. जे काय आहे ते पीएमच्या रिपोर्ट मध्ये कळालंच आहे आपल्याला, त्याच्यामुळे काय तुम्ही काळजी करू नका ना. माणसं नाही दडी, माणसं धड नाही त्यामुळे पोराचं वाटोळं झालं. वाटोळं झालं. चला चला जाऊ, चल. ते बाकीचे उद्योग नको आपल्याला. साहेब पोलिसांनी केल्यान पंचनामा चला करतील त्यांच्या पद्धतीने. माझा मुलगा गेला हो. हे कला केंद्रामुळे माझा मुलगा गेला आज. नाही सत्यवती, आपला पोरगा कला केंद्रावर नाही गेला, तो त्याच्या कर्मानी मेला, कर्मानी. आपण किती सांगत होतो सुधरून जा, पण नाही. शेवटी जे व्हायचं तेच झालं. आपलं जाणं कुठं निघालं त्याला काय करायचं? कुणा दोष देऊन काय फायदा आहे का? काय आत्या, माझं कसं व्हायचं? आपलंच नाणं खोटं ठरलं, आपलंच नाणं खोटं ठरलं. सोनूबाई आता ती राहती. बाबा जरा बाहेर आहे. नमस्कार साहेब. नमस्कार. काय नाही केलं? युवराजला अरेस्ट करण्यासाठी आलोय. काय का नाही कोणा केलं काय? म्हणजे तुम्हाला काहीच माहिती नाही काही माहित नाही. आर.के. देशमुखच्या खुनासंदर्भात आम्ही संशयावरून त्याला अटक करत आहोत. पण ते माझा मुलगा तसा नाही ना, काय करणार नाही. पण आम्ही फक्त चौकशीसाठी चालवलाय, संशयावरून अटक करत आहोत त्याला. हो पण आम्ही कलाकार माणसं, आमचा मुलगा कशाला तसं करेल काय? त्या चौकशीवर काय होईल ते बघू. ठीक आहे ठीक आहे. युवराज ये बाळ. काय झालं हवलदार घ्यायला? हो साहेब पण काय झालं? काय नाही, खुनाचा गुन्हा आहे, त्या चौकशी संदर्भात चालवलाय. साहेब तो आमचा मुलगा तसा करणार नाही. अटक करत आहोत. आमच्या मुलाला काय त्रास होणे आम्हाला त्रास तुम्ही होणे. काळजी करू नका. ठीक. आम्ही तपास करू आणि निर्दोष असेल तर ते बी आम्ही बघू. ठीक आम्ही चौकशी केल्यानंतर तुम्हाला कळेल. ठीक ठीक आहे ठीक. मी काही नाही केलं साहेब. चला आबा. ठीक आहे. अहो कसला कोण साहेब? हो साहेब, हो साहेब ऐका ना. सांज सकाळी आठवण येते निरोप मी धाडला. सांज सकाळी आठवण येते निरोप मी धाडला. येता काराया संगतीला सजना आजच याव संगतीला. येता काराया संगतीला सजना आजच याव संगतीला.
आईला आरके गेला गोंधळ घालून आणि त्या बिचाऱ्याला फुकस पोलिसांनी घेऊन गेले. खरं खरं अण्णा ते खरं. निष्पाप माणूस आहे खरं. निष्कारण त्रास झाला त्या पोराला. आबा हो आबा या बाहेर या जरा. टेन्शन नका घेऊ, बाहेर या. नमस्कार नमस्कार. या काय टेन्शन घेऊ नका. मी DSP साहेबांना फोन लावत होता. अण्णा पण कलावंताच्या पाठीमागे राहिले पाहिजे. वाटलं तर तुम्ही SP ला फोन करा. हे गरीब कलावंत पोट भरत असतात. या सर्वांनी समाजाने प्रत्येकाच्या पाठीमागं उभं राहणं आपली एक नैतिक जबाबदारी आहे. तर माझी एक विनंती आहे की तुम्ही SP ला फोन करावा. साहेब नमस्कार. नमस्ते नमस्ते. अहो ते कलाकारामध्ये तो त्या दिवशी जो गोंधळ झाला ना, तो सगळा गोंधळ आरकीने केला आणि तुम्ही खुशाल या गरीब कलावंतांना उचललं म्हणले. हा हा नाही, निर्दोष त्याला सोडले, तो काय विषय नाही. परंतु गरीब कलावंत आहे ते, कोणाच्या हात देत नाही, मत देत नाही. हा त्याला त्रास होणार नाही तेवढी काळजी घ्या, बाकी काही नाही. हा हो तेवढं नियोजन करा. गरीब कलावंत आहे, उलट कलावंतांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे. तो आरकेने काय गोंधळ घालून गेला, पण त्याची सजा निरपराध कलावंतांना नको ना. अण्णा तुम्ही इथून DSP ना फोन लावला, SP ना फोन लावला. आमच्या कुटुंबावरती, आमच्या कलावंतावरती जी श्रद्धा माया ठेवली असेच तुम्ही ठेवा. तुम्ही आमच्या कुटुंबावरती, कलावंतावरची जी आस्था ठेवलीत अशीच आस्था अण्णा तुमची आमच्यावरती माया राहून दे. काळजी करू नका, आम्ही सदैव तुमच्या पाठीशी हजर आहे. हा काळजी करू नका, आम्ही आहोत तुमच्या मागे. काही काळजी करू नका. आम्ही सदैव कला क्षेत्राच्या आणि तुमच्या पाठीचे ठीक आहे. काही नाही झालं. आरकेच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये तो हार्ट अटॅकने गेलाय हे निदर्शन झाल्यामुळं आपला युवराज निर्दोष आहे. त्याला सोडण्यासाठी आम्ही इथं आलो. खूप 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 तुमचे उपकार साहेब झाले. आम्हा कलावंताला न्याय तुम्ही दिला. आम्ही कशाला माणसं मारण्याचा आम्ही उद्योग करतो. आम्ही उपजीविका ह्या कलेवर चालणारे लोक आम्ही आहे. आम्ही कुठली भांडणं खेळणं मारणं हे आमचा व्यवसाय नाही. आणि साहेब तुम्ही आमच्या कलावंत लोकांना न्याय दिला. तुमचे जेवढे आभार मानावं तेवढे थोडे. बरोबर. धन्यवाद आबा. काळजी घ्या. ठीक येतो आम्ही. ठीक ठीक. नमस्कार. आज या ठिकाणी सारिकाताई नगरकर ह्या लोककलावंतांचा नागरी सत्कार करून त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. अभिनंदन करत असताना लोककलावंत, विशेषतः स्त्री लोककलावंताबद्दल समाजामध्ये एक आदराची भावना निर्माण होणं या माध्यमातून गरजेचं आहे आणि ती होईल असं एक अपेक्षा व्यक्त करतो. त्याचबरोबर शासनाच्या वतीनं दिले जाणारे जे पुरस्कार आहेत, युवा पुरस्कार असतील, ज्येष्ठ कलावंत पुरस्कार असतील, त्यामध्ये एक व्यक्तीपेक्षा अनेकांना तो जर मिळाला तर जास्तीत जास्त लोककलावंतांचा उत्साह वाढून आपापल्या लोककलेप्रती ते निश्चितच चांगलं सादरीकरण करून महाराष्ट्राची सांस्कृतिक गरज ते भागवतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी थांबतो. सर्वांना प्रथमतः नमस्कार करतो. आज या इथं आदरणीय वंदनीय व्यासपीठ उपलब्ध झालेले आणि पवित्र अशा व्यासपीठावरून नृत्य तारका सारिका नगरकर यांना हा आपला नागरी सत्कारातून पुरस्कार देण्यात येणार आहे. तर त्यांचं मी प्रथमतः अभिनंदन करतो. आज तमाशा कलावंताबद्दल किंवा इतर कलावंताबद्दल जे सामाजिक रसिकता कमी झालेली आहे आणि या सामाजिक रसिकतेतून ते कलावंतावर जे उपासमार होते किंवा कलावंतांच्यावर जे हल्ले होतात ते योग्य नाहीत. तर अन्न वस्त्र निवारा याप्रमाणे कला ह्या कलेची मानवी जीवनाला गरज आहे. कारण कलेशिवाय मानवी जीवनामध्ये आनंद निर्माण होऊ शकत नाही, उत्साह निर्माण होऊ शकत नाही. त्याकरता
सर्वांना माझी एक विनंती आहे की आपण सर्वांनी कलावंतांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहा, कारण कलावंत हे आपल्यासाठी असतात, आपण त्यांच्याकरता झालो पाहिजे. एवढंच आजच्या प्रकारे मी मन व्यक्त करून थांबतो. आपला आभार व्यक्त करतो. आज या कला केंद्राच्या प्रमुख माननीय आबासाहेब काळे, त्यांच्या सौभाग्यवती चंद्रा नगरकर काळे, त्यांच्या कन्या सारिका काळे, आणि या सारिका काळे यांना जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर झालेला आहे. आपल्या गावच्या वतीनं हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित करत आहोत. आणि या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कलावंत तमाशा अभ्यासक माननीय कोरडे साहेब, तसेच दुसरे आमचे सहकारी मित्र राजेंद्र मोरे सर, तसेच या ठिकाणी आमचे सर्वच गावचे ग्रामस्थ आणि सरपंच, माजी सरपंच, चेअरमन या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणं सारिका काळे यांचा आपण या ठिकाणी सत्कार करत आहोत. आणि त्या सत्काराच्या या कार्यक्रमाला आपण सर्व ग्रामस्थ या ठिकाणी बहुसंख्य उपस्थित राहिलात, तुम्हाला मी या ठिकाणी धन्यवाद देतो. कलाकारांचा सत्कार का करायचा असतो मित्र हो? कलाकार ही जी लोककलावंत कला आहे, ही लोककलावंताची कला जिवंत राहण्यासाठी आपण अहोरात्र प्रयत्न करणारी मंडळी आहोत. या व्यासपीठावर असणारी सर्वच मंडळी कलावंतावर प्रेम करणारी आहे. आणि हे प्रेम अजीव प्रेम आहे, हे प्रेम बेगडी प्रेम नाही. प्रत्येक माणसाने कलाकारावर प्रेम केले पाहिजे आणि त्या कला जोपासण्यासाठी काम आपण सर्वांनी केलं पाहिजे. ही खऱ्या अर्थानं लोककला लोप पावत चाललेली आहे, ती ऊर्जित अवस्थेत आणण्यासाठी आपण सर्वांनी ते प्रयत्न केले पाहिजे. आमचेही तसे प्रयत्न आहे. याही पुढच्या काळामध्ये या कलाकारावर आपल्या सर्वांचं प्रेम राहील आणि आम्ही त्यांना वेळोवेळी कुठल्याही क्षणी सहकार्य करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. या ठिकाणी असा शब्द देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी प्रथमतः या कार्यक्रमासाठी जमलेल्या सर्व नागरिकांचं मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर आज या व्यासपीठावर उपस्थित असलेले थोर तमाशा अभ्यासक कोरडे साहेब, शासकीय अधिकारी मोरे साहेब, या कलामंचाचे मालक आबासाहेब काळे, त्यांच्या सुविद्य पत्नी माननीय चंद्रा नगरकर काळे, आणि आज ज्यांचा सत्कार या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे त्या नृत्यांगना सारिका काळे, त्याचबरोबर आपल्या गावचे सरपंच, चेअरमन, सर्व नागरिक यांचं मी पुनश्च एकदा मनापासून स्वागत करतो. आणि या कार्यक्रमाला आपण सुरुवात करीत आहोत. या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमाचे अध्यक्ष थोर समाजसेवक रामदासजी राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याबद्दल दोन शब्द मला बोलणं गरजेचं वाटतं. त्यांची समाजाशी असलेली नाळ, त्या समाजाबरोबर असलेली समाजाबद्दलची त्यांची कळकळ हे आपल्या सर्वांना सर्वज्ञात आहे. तेही आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि मी त्यांना विनंती करतो की या हरहुन्नरी कलाकार नृत्यांगना सारिका काळेंचा सत्कार त्यांच्या हस्ते होत आहे. आणि या पुरस्काराचं स्वरूप आहे एक स्नेहवस्त्र म्हणजे साडी चोळी आणि 1,00,000 रुपये रोख. तर मी रामदासजी राऊत साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभहस्ते या हरहुन्नरी कलाकाराचा सत्कार करावा, स्वागत करावे. रामदासजी राऊत साहेब. धन्यवाद रामदासजी राऊत सर, सर्वांचं मनापासून धन्यवाद. संस्कृतीच्या शिखरावरती तोरण डोले, संस्कृतीच्या शिखरावरती तोरण डोले आणि चिखलामध्ये उमलती ही धुंद फुले, ही धुंद फुले. त्या कन्येचं मी पुनश्च एकदा स्वागत करतो. आणि या कला केंद्राचे संचालक
आबासाहेब काळे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आज न्यू घुंगरू कला केंद्र या कला केंद्रातील कन्या सारिका याला या भागातील मान्यवराने जे प्रयत्न करून की त्याला पुरस्कार मिळाला, त्या पुरस्काराच्या सन्मानार्थ आज जिल्हा परिषद सदस्य रामदासजी रावसाहेब, आमचे तमाशा महाराष्ट्रातील तमाशा बेल्ला तमाशा महोत्सवचे सर्वेसर्वा वसंतराव जगतापांना आणि त्यांचे सर्व टीम, या ठिकाणी या कार्यक्रमाला आवर्जून आलेले तमाशा अभ्यासक राजेंद्र मोरे सर, थोर तमाशा अभ्यासक बाबाजी कोरडे, आमचे वाळवे तालुक्यातून या कार्यक्रमाला मुद्दाम आलेले संजय थोरात सर, तसेच AV9 यूट्यूब चॅनलचे आमचे विशाल लोंढे, तांगड साहेब, परत शेळके साहेब, या सर्व मंडळीने मिळून आमच्या या कला केंद्रातील आमच्या कन्येला, मला सांगावंसं वाटतं की आमच्या चंद्राबाईने आयुष्य घालवलं ह्या कलेसाठी, परंतु त्याच्या कलेची कुठं शासनाकडून किंवा ह्याच्यावर राजाश्रय मिळाला नाही, परंतु त्या कन्येच्या रूपानं मिळाला. याला मला या तुम्हाला सर्वांना धन्यवाद द्यावेसे वाटते. कारण का तमाशा कला असो, लावणी कला असो, याच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन वेगळा असतो, परंतु याही कलेत माणसं जी राजाश्रय देणारी आजही आहेत असं नमूद केलं तर काही वावगं ठरणार नाही. आपण म्हणतो की आम्हाला कलावंताला कोण वाली नाही. आज वसंतांनाचा मी मुद्दाम उल्लेख करेन की काल ते आमच्या परवा कला केंद्रात येऊन गेले. ते मुंबईला जाणार होते कामानिमित्त. त्यांचे बंधुराज बापूसाहेब आले होते. बापूसाहेबांनी येऊन सर्व मार्गदर्शन केलं, परंतु अण्णांच्याही शुभेच्छा महाराष्ट्रातल्या कलावंतांसाठी राहावेत. रामदासजी राव साहेब, तुम्हालाही विनंती करतो की आमच्या महाराष्ट्रातल्या सर्व तमाशा कलावंत असो, लावणी कलावंत असो, यांच्यासाठी सतत तुमची यांच्यावर अन्याय झाला तरी सुद्धा तुम्ही त्याच्यावर न्याय द्यावा, एवढं करावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. तर कलावंताची खरी व्यथा काय? नयनातुनी कुणाच्या मी काळजात शिरलो, नयनातुनी कुणाच्या मी काळजात शिरलो, अन गर्दीत या जगाच्या मी एकटाच उरलो. ही भावना यापुढे कुठल्या कलाकाराची राहणार नाही. हा सत्कार आम्ही केलेला आहे आणि इथे सगळं जमलेल्या सर्व मान्यवरांचं, गावातील सर्व नागरिकांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो. तरीही एक महत्वाची सूचना आहे की कुठल्याही कार्यकर्त्याने, सभासदाने, ग्रामस्थाने जेवल्याशिवाय जाऊ नये. ग्रामपंचायतीने आपली जेवणाची सोय केलेली आहे. धन्यवाद. मास्तर नमस्कार. काय म्हणते तब्येत? औषध वगैरे खाल्ले का? कुठे आहे? घरी कोणच दिसत नाही. मंडळी वगैरे कुठे गेले? मंडळी वगैरे बघ, ही शेवटी कलावंताची अवस्था काय असते शेवटी, त्यांची काय आणि आपली काय. त्यांनी आयुष्य घालवलंय कलेसाठी आणि पुन्हा गरीब परपंचासाठी, मुलांच्यासाठी घालवलं. ज्यावेळी हातून पडतो कलावंत त्यावेळी तिची व्यथा वेगळी असते. कोणी येत नाही, पण आपलं कर्तव्य आहे, आपण बी त्यात आहे, आपली नाळ आहे त्या कलावंताची, सांभाळलं पाहिजे. तू जो आहे ते पैसे दे त्यांना. मास्तर घ्या पैसे, तुमची मंडळी आलं तर जावा, औषध घ्या, रडू नका. आम्हाला तुम्हाला अजून काय लागले तर पैसे देतो. तुमचीही जबाबदारी आमच्यावर आहे. आमची बी अवस्था तीच आहे. म्हातारपण हे सगळ्यात वाईट आहे. हा, आणि काही लागलं तरी सांगा. हा, काय रडू नका. आम्ही तुमच्या पाठीची. जाऊ का?
जीवाची तुमच्या राणी, जीवाची तुमच्या राणी. करा हुकुम राखते मर्जी, करा हुकुम राखते मर्जी. आहो दाजी, आहो दाजी, आहो दाजी, तुम्ही म्हणाल त्यात मी राजी. आहो दाजी, तुम्ही म्हणाल त्यात मी राजी. आहो दाजी, तुम्ही म्हणाल त्यात मी राजी. कसं होतंय सांगू तुम्हाला, काटा भरून आला अंगाला. घ्या समजून माझ्या प्रेमाला, काय हवं ते देते तुम्हाला. करते जीवाया आवडीची भाजी, करते जीवाया आवडीची भाजी. आहो दाजी, आहो दाजी, आहो दाजी, तुम्ही म्हणाल त्यात मी राजी. आहो दाजी, तुम्ही म्हणाल त्यात मी राजी. आहो दाजी, तुम्ही म्हणाल त्यात मी राजी. घ्या झोपून पलंगावर, तेवढं जीवाला वाटल बरं. जीवाला वाटल बरं. आपल्या प्रीतीला येऊ द्या बहर, नका लावू जीवाहुर. नका लावू जीवाहुर हुर. घेते प्रेमान तुमची काळजी, घेते प्रेमान तुमची काळजी. आहो दाजी, ओ दाजी, आहो दाजी, तुम्ही म्हणाल त्यात मी राजी. आहो दाजी,